सर्वांना जिंदाबाद. नमस्कार. आज माझ्या मनामधली अस्वस्थता मला आपल्याला सांगायची आहे. गेल्या काही दिवसामध्ये आदिवासी आश्रमशाळांच्या मध्ये जे वास्तव समोर येतंय ते खूप भयानक आहे. आदिवासींना संविधानाने फक्त समान संधी दिली नाही, तर विशेष संधी देण्याची तरतूद, विशेष काळजीपूर्वक त्यांचं सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक हितसंवर्धन करण्याची जबाबदारी ही विधानसभेवर, लोकसभेवर आणि सरकारवर टाकलेली आहे. त्याचा विसर पडावा अशी परिस्थिती आता सध्या निर्माण झालेली दिसते. आश्रमशाळांच्या मध्ये विदारक चित्र जे आहे त्याच्यामध्ये आपली मुलं, जे पालक विश्वासानं एका भरोशावर आश्रमशाळेमध्ये पाठवतात की आपला मुलगा, आपली मुलगी शाळेत जाईल, शिकेल. आपल्या घरात चांगली परिस्थिती नाही, आपण स्थलांतरित होतो, जगायला जातो, आपल्या पोरांचं आयुष्य बदलेल म्हणून पोरं शिकतील या आशेने आपल्या आईवडील हे मुलांना आश्रमशाळेमध्ये टाकतात. आज परिस्थिती अशी आहे की त्या आश्रमशाळेमध्ये आम्ही जे मूल टाकलंय, जो मुलगा टाकलाय, जी मुलगी टाकली आहे, ती जिवंत परत येईल का नाही अशी शंका आईबापांना वाटायला लागलेली आहे. आणि हा धोक्याचा इशारा आहे. काही ठिकाणी मुलं आत्महत्या करतात, काही ठिकाणी सर्पदंशानं मुली मरतात, काही ठिकाणी फक्त ताप आला म्हणून 7 वर्षाचा मुलगा मरतो. अनेक ठिकाणी अधीक्षक असेल तर अधीक्षिका नाही, अधीक्षिका असेल तर अधीक्षक नाही. 11वी-12वीच्या विज्ञान शाखेला एकही शिक्षक नाही. वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांना आंघोळीला पाणी नाही, कपडे धुवायला पाणी नाही, अशी जी अवस्था आहे. वाचनालय बांधली, त्या वाचनालयामध्ये विद्यार्थ्यांना संगणक नाही, विद्यार्थ्यांना साधी पुस्तकं नाहीत. ज्यांना MPSC करायचे, UPSC करायचे, ज्यांना सेट करायचे, नीट करायचे, त्यांना ती व्यवस्था नाही. हे चित्र देशाच्या स्वातंत्र्याच्या 80 वर्षानंतर देशाला शोभादायक नाही आहे. मी तुम्हाला हे सांगण्यासाठी आज या ठिकाणी खास आलोय की संघटनेची गरज पूर्वी जितकी होती त्यापेक्षा सुद्धा आता जास्त आहे. फक्त वनपट्टा, फक्त आधार कार्ड, फक्त पिण्याचं पाणी, फक्त रस्ते, फक्त वीज, फक्त घरपट्टी, फक्त घरकुलं, याच्यावर आता संघटनेला काम करून चालणार नाही. तर ह्या नागरिक सुविधा मूलभूत मिळाल्याच पाहिजेत, पण त्याबरोबर आमच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे आणि आमची मुलं जगली पाहिजेत. मुख्य म्हणजे आमची मुलं जगली पाहिजेत, त्यांना चांगलं खायला मिळालं पाहिजे. त्यांच्या खाण्यामध्ये अळी असतील, केस असतील, मुंग्या असतील, त्याच्यातून विषबाधा होत असेल तर ते आम्ही सहन करणार नाही, हे सांगण्याची वेळ आता आलेली आहे. म्हणून संघटनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याने, प्रत्येक आश्रमशाळा, प्रत्येक वसतिगृह हे आपली जबाबदारी आहे म्हणून त्याच्याकडे बघण्याची गरज आहे की आपण गेलं पाहिजे, आपण बघितलं पाहिजे, आपण जाऊन शिक्षकांना विचारलं पाहिजे, अधीक्षकाला विचारलं पाहिजे की आम्ही काय मदत करू शकतो. मी तुम्हाला पुन्हा सांगतो, समाज म्हणून आपलं काम आहे की ज्या संस्था, शैक्षणिक संस्था काम करतायत, मग आश्रमशाळा अनुदानित असो
शासकीय असो, आश्रमशाळा असो, वसतिगृह असो, वाचनालय असो, जिथे जिथे आपली आदिवासी मुलं अभ्यास करतात, शिकतात, त्या त्या ठिकाणी संघटनेचा कार्यकर्ता पोहोचला पाहिजे आणि त्याला शिक्षणात आम्ही काय मदत करू शकतो हे त्यांना विचारलं पाहिजे, शिक्षकांना विचारलं पाहिजे, तेवढी मदत केली पाहिजे. आपण सहकार्य केलं पाहिजे. समाजाला आपण अपील केलं तर समाज आपल्यासाठी पुढे येईल, ते करू आपण. आणि दुसऱ्या बाजूला सरकार जी काही चुकीची धोरणं घेत आहे, विद्यार्थ्यांना संघटित होण्यापासून बंदी आणणारा जो काही ज्या पद्धतीचे आदेश सरकार काढत आहे, त्यामुळे आदिवासी विकास मंत्र्यांचं डोकं ठिकाणावर आहे का असा प्रश्न विचारायची वेळ आलेली आहे. की संविधानाने जो अधिकार दिला तो काढून घ्यायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला, हा माझा प्रश्न आहे. मी सर्व आईबाबांना सांगेन, संघटनेच्या कार्यकर्त्यांना सांगेन की जा, आश्रमशाळा चांगल्या करू, वसतिगृह चांगली करू, आपली मुलं ज्या वाचनालयात जातात ती वाचनालयं चांगली करू, आपल्या मुलांना सोयी आपण मिळवून देण्याचा प्रयत्न करू. आणि ते मिळवून देण्याची जबाबदारी भीक नाही, मेहरबानी नाही, आपला हक्क आहे. तो हक्क सरकारकडून घेण्यासाठी मुलांना तर संघटित करूच, पण मुलांच्या संघटित आवाजाच्या मागे आपली भरभक्कम ताकद उभी करू. मुलांना विश्वास देऊ की तू चांगला अभ्यास कर, तू चांगली अभ्यास कर, पुढे जा, आम्ही तुझ्याबरोबर आहोत. तुला जे व्हायचं असेल ते तू हो. तुला खेळाडू व्हायचं असेल खेळाडू हो, चित्रकार व्हायचं असेल चित्रकार हो, लेखक व्हायचं असेल लेखक हो, राजकारणात जायचं असेल राजकारणात जा, डॉक्टर व्हायचं आहे, इंजिनियर व्हायचं आहे, जे काही व्हायचं आहे ते तू हो. त्यासाठी आमची काय मदत लागेल ती द्यायला आमची तयारी आहे, हे आपण त्यांना विश्वास दिला पाहिजे. आणि त्यांना हे सांगितलं पाहिजे की तुम्हाला येणाऱ्या अडचणी आम्हाला सांगा, त्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न आम्ही संघटना म्हणून करू. आणि तुम्हीसुद्धा त्या मुलांना संघटित करण्यासाठी विद्यार्थी संघटना, श्रमजीवी विद्यार्थी संघटना SVS आपण निर्माण केलेली आहे, त्याचा भाग त्या मुलांना बनवून घेऊ. आणि श्रमजीवी विद्यार्थी संघटना, श्रमजीवी संघटना, श्रमजीवी कामगार संघटना सर्व मिळून आपण आदिवासींचं भविष्य आपल्याला घडवायचं आहे. तुम्ही आम्हाला कितीही नष्ट करण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही संविधानाने दिलेलं जे हत्यार आहे, महात्मा गांधींनी दिलेलं अहिंसेचं हत्यार जे आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं, सरदार वल्लभभाई पटेलांनी जे मूलभूत अधिकार दिले, त्या अधिकाराचा वापर करून आपण आपले हक्क मिळवून घ्यायचे आहेत. आणि म्हणून मी हे सांगण्यासाठी तुम्हाला आज आलो आहे की आपण पूर्वी नव्हती एवढी संघटनेची आता गरज आहे. मुलांच्या मागे, आपल्या मुलींच्या मागे, शिकणाऱ्या मुलांच्या मागे, शिकणाऱ्या मुलींच्या मागे आपण उभे राहू. आणि या सगळ्या संस्था ज्या आहेत या संस्था बदलू. कुठे विनयभंग होतो, त्याचे गुन्हे दाखल होतात. म्हणजे कधी कधी विचार पडतो की हे काय चाललं आहे. तेव्हा आपण फक्तच बघत राहायचं का, आपण फक्त प्रश्न विचारत राहायचं का. आता आपल्याला कृती करण्याची वेळ आलेली आहे. म्हणून मी तुम्हाला सर्वांना विनंती करीन की आपापल्या भागातल्या आश्रमशाळा दत्तक घ्या, त्या आश्रमशाळांच्यामध्ये जा, कोण तुम्हाला अडवतं ते बघू, संघटित ताकद त्या ठिकाणी दाखवा. आणि मुलांना मदत करण्यासाठी जे जे काही करता येईल ते त्या शाळेमध्ये करा. आणि सरकारवर दबाव टाकण्यासाठी जे जे काही करता येईल ते सुद्धा टाका. मी माननीय मुख्यमंत्र्यांना आवाहन केलेलं आहे की आपण संवेदनशील आहात, आपण या प्रश्नाकडे पहा. आदिवासी विकास मंत्री आणि शिक्षण मंत्री हे 9वी-10वीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी जिल्हा परिषदेला निधी द्यायला सुद्धा तयार नाहीत, ही परिस्थिती आहे. तेव्हा आपली संवेदनशीलता आपण दाखवा. आदिवासी विकास मंत्र्यांना आणि शिक्षण मंत्र्यांना आपण ठिकाणावर आणा. आणि आदिवासींच्या जीविताचा प्रश्न, शिक्षणाचा प्रश्न आहे तो आपण वाचवा, पिढी वाचवा, असं आवाहन मी केलेलं आहे. माझ्या फक्त आव्हानाला उपयोग नाही आहे, लक्षात घ्या. आपण सर्वांनी संघटित होऊन विद्यार्थ्यांच्या मागे उभं राहिलं तर परिस्थिती बदलेल. आपल्या संघटनेचा तो इतिहास आहे की आपण खंबीरपणे उभे राहिलो तर आपण परिस्थिती बदलू. त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांच्या मागे उभं राहू. आश्रमशाळा, वसतिगृह, वाचनालयं, ज्या ज्या ठिकाणी म्हणून आपले मुलं आहेत त्या सर्वांना आपण भेट देऊ आणि आपली सामाजिक जबाबदारी जी आहे ती जबाबदारी पार पाडू. जिंदाबाद.